नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या टिफिन सिरीजच्या रेसिपी नंबर 2 मध्ये। आणि आज आपण आपल्या टिफिनमध्ये बनवणार आहोत अगदी हेल्दी मात्र तितके टेस्टी आणि मुलं अगदी आवडीने डब्बा फिनिश करतील असे हे अनियन उत्तप्पाज। हे अनियन उत्तप्पाज आपण मूग डाळीच्या बॅटरपासून बनवलेले आहेत आणि हे बॅटर बनवल्यानंतर सेम बॅटरपासून अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी भरपूर अशा भाज्या घालून बनवलेली इडली तुम्ही तयार करू शकता। यापासूनच तुम्ही अप्पे तयार करू शकता किंवा यापासूनच तुम्ही छान असा चीज उत्तप्पा सुद्धा तयार करू शकता। म्हणजेच एका बॅटरपासून आपण जवळजवळ 4 पदार्थ बनवू शकतो। अगदी झटपट तयार होतात, हेल्दी सुद्धा आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर हे बॅटर बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे आपल्याला लागणार आहे मूग डाळ। तर साधारण 1 कप एवढी मूग डाळ मी भिजवून घेतलेली आहे। रात्री झोपतेवेळी याला स्वच्छ धुवून असं मी भिजत घातलं होतं। त्याचप्रमाणे अगदी 4 टेबलस्पून एवढे तांदूळ सुद्धा मी इथे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत। व आता आपल्याला हे मूग डाळ आणि तांदूळ एकत्र दळून छान असं ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे जर तुम्हाला तांदूळ वापरायचे नसतील तर तांदळाऐवजी तुम्ही अगदी 2 टेबलस्पून एवढा रवा जर इथे वापरला तरी सुद्धा चालेल। रव्यामुळे सुद्धा हे बॅटर त्याच पद्धतीने तयार होणार आहे। तर इथे मी तांदूळ वापरलेत कारण आपण लहान मुलांच्या डब्यासाठी हा पदार्थ बनवतोय। फ्लेवरसाठी आता मी यात ॲड करते 2 हिरव्या मिरच्या, त्या सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि अगदी अर्धा इंच एवढा आल्याचा तुकडा मी यामध्ये घालणार आहे। चवीनुसार आपण यात घालूया मीठ व अगदी 2 टेबलस्पून भरून एवढं दही आपल्याला यात घालायचं आहे। आणि अगदी व्यवस्थित फाईन पेस्ट होईपर्यंत आपण ह्याला बारीक करून घेणार आहोत। तर हे मी बारीक करून घेते। तर हे पहा, आपलं बॅटर इथे छान असं तयार झालेलं आहे। हे एका बोलमध्ये मी काढून घेतलंय। आता हे बॅटर जे आहे ते अगदी 2 मिनिटं मी फेटून घेतलं। आता हे आपण बाजूला ठेवूया व इथे पॅन ठेवते मी गरम होण्यासाठी। पॅन गरम होतोय तोपर्यंत आपल्याला इथे काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत, ज्या मी इथे चिरून घेतल्या। अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे व हे काही बीटरूट मी इथे किसून घेतलेलं आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा जर अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही ॲड करू शकता। आता आपलं जे बॅटर आहे ते आपण फर्मेंट केलेलं नाहीये, मात्र आपल्या उत्तप्पाला छान जाळी यायला पाहिजे। यासाठी अगदी 1 टीस्पून एवढा फ्रूट सॉल्ट म्हणजे इनो मी इथे ॲड केलेला आहे। व इनो ॲड केल्यानंतर अगदी चमचाभर पाणी घालून मी पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे। आपला पॅन सुद्धा गरम झालाय, तर थोडंसं तेल यावरती घालून अगदी पळीभर एवढं बॅटर मी या पॅनमध्ये घालते। तुम्ही पाहू शकता मी छोटा पॅन घेतलेला आहे कारण की मी मिनी उत्तप्पाच बनवते। आपल्याला डब्यात द्यायचे, जे लहान मुलांना सुद्धा बघताना सुद्धा फार छान वाटतं व आवडीने हे उत्तप्पा खातात। आता ह्यावरती आपण जे किसून घेतलेलं बीटरूट, टोमॅटो, कांदा, त्याचप्रमाणे कोथिंबीर आहे ती मी घातलेली आहे। व अगदी चिमूटभर एवढी लाल मिरची पावडर मी यावरती पेरून घेते। इथे तुम्ही मला जर आवडत असेल तर काळी मिरी पावडर सुद्धा ह्यावरती छान पेरून घेऊ शकता। आता एक बाजू आपली व्यवस्थित अशी भाजली की थोडंसं तेल सोडून आपल्याला हा उत्तप्पा परतवून घ्यायचा आहे। अगदी लालसर रंगावरती व्यवस्थित आपण जसे नॉर्मल अनियन उत्तप्पा बनवतो त्याच पद्धतीने हा उत्तप्पा तयार करायचा आहे। व ही जी भाज्यांची बाजू आहे ही सुद्धा अगदी 2 मिनिटांसाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपला उत्तप्पा अगदी छान असा इथे तयार झालेला आहे। काढते वेळी हा मी इथे जाळीवर काढते जेणेकरून हा सॉगी होणार नाही, कारण उत्तप्पाच गरम आहे। अजून एक उत्तप्पा मी काढून घेते। साधारण 3 ते 4 उत्तप्पा डब्यासाठी मला इनफ होतील, तर तेवढे मी बनवून घेते। पुन्हा एकदा पॅनमध्ये बॅटर घालून मी त्यावरती मिरची पावडर, बीटरूट, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर अशी पेरून घेतलेली आहे व दोन्हीही बाजूंनी पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं भाजून घेणार आहे। तर हे पहा, अगदी छान हे उत्तप्पाच तयार होतात। चवीला तर फारच छान लागतात। जर तुम्ही घरी ब्रेकफास्टसाठी हे बनवत असाल तर सोबत नारळाची चटणी सुद्धा सर्व करा। फारच छान असे हे उत्तप्पा तयार होतात। डब्यासाठी तर हा मेनू छान आहेच, मात्र तुम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा प्लॅन करू शकता। ते पहा, अशा पद्धतीने माझा हा उत्तप्पा सुद्धा तयार झालेला आहे। या सेम बॅटरपासून तुम्ही आप्पे सुद्धा बनवू शकता। अगदी तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या घालून तुम्ही याची इडली सुद्धा बनवू शकता। ढोकळा तयार होतो, त्याचप्रमाणे तुम्ही यापासूनच अगदी चीज उत्तप्पा सुद्धा तयार करू शकता। फारच छान असे हे उत्तप्पा चवीला लागतात आणि मूग डाळीपासून बनवलेले आहेत, त्यामुळे ते हेल्दी सुद्धा आहेत। तर तुम्ही सुद्धा हे उत्तप्पा नक्की ट्राय करून पहा। तर अगदी डब्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी सुद्धा झटपट असा तयार होणारा हा पदार्थ आहे। तितका टेस्टी सुद्धा आहे आणि आपण ब्रेकफास्ट सहसा गरमागरम सर्व करतो, त्यामुळे तो आणखीन टेस्टी लागतो।
तर अशा पद्धतीने साधारण 5 उत्तप्पा मी तयार करून घेतलेत व हे अशा पद्धतीने जाळीवरती वाफ जाण्यासाठी ठेवलेले आहेत. एकदा हे थोडेसे थंड झाले की मी हे मधून कट करून त्यानंतर हे डब्यामध्ये भरणार आहे. तर हे पहा, अगदी व्यवस्थित असे मी इथे कट करून घेतलेले आहेत व एका साईडला मी हे उत्तप्पाच दिलेले आहेत. सोबत मी दिलेला आहे पील केलेला ॲपल व थोडेसे प्लम आणि आपण बनवलेला ड्रायफ्रूट्सचा लाडू. तर अशा पद्धतीने आजच्या दिवसाचा डब्बा माझा इथे तयार झालेला आहे. उद्या मी ह्या उरलेल्या बॅटरपासून त्याला अप्पे बनवून देणार आहे व हे अप्पेसुद्धा खायला तितकेच चविष्ट लागतात. बॅटरमध्ये मी भाज्या आत्ताच ॲड केलेल्या नाही आहेत, तर जेव्हा मला जशा लागतील इडली किंवा अप्प्यांसाठी तशा भाज्या मी त्यामध्ये ॲड करत जाणार आहे. तर हे बॅटर अगदी 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये सहज राहतं. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे उत्तप्पा बनवलेले आहे. शाळेतून आल्यानंतरही त्याचं म्हणणं होतं की आई मला प्लीज जे सकाळी बनवलं होतं ते खायला दे. त्यासाठी मी त्याला पुन्हा एकदा हा उत्तप्पा भाज्या व भरपूर असं चीज घालून सोबत लसणाची चटणीसुद्धा मी यावरती लावलेली आहे. अशा पद्धतीने हा चीज उत्तप्पासुद्धा मी त्याला बनवून दिलेला आहे. दुसऱ्या दिवशी डब्याला ह्याचेच मी अप्पेसुद्धा बनवून दिले होते. यामध्ये मी थोडेसे तीळ व काही भाज्या ॲड केलेल्या आहेत, सोबत गाजरसुद्धा घातलेलं आहे व पुन्हा एकदा डब्यामध्ये अप्प्यासोबत मी पील केलेला ॲपल आणि ड्रायफ्रूट्सचा लाडू दिलेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी झटपट सकाळच्या वेळी मात्र तितकाच हेल्दी असा तयार होणारा हा टिफिन रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करून पहा. फार झटपट असे ह्याचे उत्तप्पास किंवा अप्पे तयार होतात आणि बॅटर बनवण्यासाठी फार जास्त वेळही लागत नाही, फर्मेंटेशनचीही गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे बॅटर नक्की ट्राय करा आणि 4 दिवसांचे 4 डब्बे वेगवेगळे द्या. मुलं अगदी आवडीने डब्बा खाऊन रिकामा करूनच घरी येतील. चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी लगेच ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका टिफिन रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.